नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 12 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे फोनवर लीलाशी बोलत असताना खूप वेळा शिंकतो. त्यामुळे लीला म्हणते, एजे तुम्हाला बरं नाहीये का? तर एजे म्हणतो नाही, आय एम फाईन. आणि तो म्हणतो की मी तुझ्याशी नंतर बोलतो, असे म्हणून एजे फोन ठेवून देतो. इथे किचनमध्ये सरस्वती नूडल्स बनवत असते आणि तिला झारा हवा असतो. तर ती झारा समजून चहाचं गाळणं घेते. त्यावर वेटर तिला सांगतो, मॅडम तो तर गाळणं आहे चहाचं. तर ती म्हणते की हा माहिती आहे मला, आणि मग ती दुसऱ्या वेळेला झारा बरोबर घेते. इथे यशला विक्रांतने किडनॅप केलेलं असतं आणि विक्रांत यशला खूप मारत असतो. पण यशचा चेहरा झाकलेला असल्यामुळे यशला माहित नसतं की त्याला विक्रांत मारतोय. रेवती यशला कॉल करत असते आणि यशचा फोन सुद्धा विक्रांतच्या हातात असतो आणि विक्रांत भरपूर चिडलेला असतो. इथे आजी, लक्ष्मी आणि दुर्गा जेवणाच्या टेबलवर जेवणाची वाट बघत असतात. तेवढ्यात लीला सुद्धा येते आणि लीला सुद्धा त्यांना जॉईन करते. सरस्वती जेवण वाढत असते, तर सरस्वती आजींना सुद्धा नूडल्स देते. त्यावर दुर्गा म्हणते, सरस्वती आजींना नूडल्स नको, आजींना नूडल्स आवडत नाहीत, त्यांच्यासाठी तू खिचडी बनवली नाहीस का? त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे, पहिलाच दिवस आहे, ती पहिल्यांदा तिने मॅनेज केलंय सगळं, त्यामुळे ठीक आहे, मी खाईन नूडल्स. आजी सरस्वतीने बनवलेल्या नूडल्सचा पहिला घास खातात आणि त्यांना भयंकर तिखट लागतं. त्याच्यानंतर मग लीला आजींना पाणी देते, साखर देते आणि दुर्गा सरस्वतीवर चिडते आणि म्हणते, सरस्वती तिखट का बनवलंस? तुला माहिती आहे ना आजींना तिखट चालत नाही. लीला सरस्वतीला विचारते, सरस्वती साखरेची बरणी कुठे आहे? तर सरस्वती म्हणते, सकाळी चहा करत असताना बरणी फुटली आणि साखर सांडली. किचनमध्ये साखर शोधत असताना लीला बघते की लक्ष्मीने खूप सामान आणलेलं असतं, पण ते सामान त्या बरण्यांमध्ये ठेवलेलं नसतं, ते सामान असंच पडलेलं असतं. त्यावर सुद्धा लीला चिडते आणि सामानाची क्वांटिटी पण खूपच असते. ते सुद्धा लीलाला ते बघून सुद्धा लीलाला राग येतो. लीला लक्ष्मीला विचारते, लक्ष्मी तू नक्की किती महिन्याचं सामान भरलंयस? तर लक्ष्मी म्हणते, किती म्हणजे 1 महिन्याचं सामान भरलंय. त्यावर लीला म्हणते, 1 महिन्याचं? अगं सामान बघून असं वाटतंय की तू गावजेवण घालणार आहेस. त्यावर लक्ष्मी म्हणते, लीला आई, हे जहागीरदारांचं घर आहे, इथे सगळं भरभरूनच असतं, माहित नाही का तुम्हाला? त्यावर लीला म्हणते, एवढं सामान? अगं पिठ्यांना किडे लागतील, शेंगदाणे खवट होतील, आणि एवढ्या सगळ्या डिलिव्हरीच्या पिशव्या आहेत किचनमध्ये, म्हणजे तू सर्व सामान एका वेळेला मागवलेलं नाहीयेस. थोडक्यात काय, तू डिलिव्हरीची वाट लावलीस आणि सरस्वतीने जेवणाची वाट लावली. त्यानंतर लीला दुर्गाला विचारते, दुर्गा तू तरी स्टाफशी बोलली आहे का? त्यावर दुर्गा म्हणते, बोलली आहे ना मी स्टाफशी, पण तुम्ही सांगितलेलं मी ते नाही बोललेली. स्टाफला पगार वाढ हवी होती, ती केली, पण बदली कुणाचीच केलेली नाहीये. त्यावर लीला चिडते. तर दुर्गा म्हणते, आपल्याकडे काम करणारी लोक आहेत ना, ती खूप जुनी आहेत, विश्वासू आहेत, त्यांना असं आपण दुखवू शकत नाही. ही सगळी लोक आसपासच्या एरियात राहणारी लोक आहेत, म्हणून आपल्याकडे कामं करायला येतात. त्यांची बदली जर आपण इतक्या दूर ऑफिसमध्ये केली तर त्यांची येण्या जाण्याची किती गैरसोय होईल, ह्याचा विचार करायला नको. आणि स्टाफच्या सोयीचा विचार करणं हे जहागीरदारांचं कल्चर आहे. तरी तुम्हाला कोणाची बदली करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी नाही करणार. त्यावर लीला म्हणते, म्हणजे थोडक्यात काय, मी सांगितलेली कामं कोणीही केलेली नाहीयेत. तर दुर्गा म्हणते, हा विचार तुम्ही करायचा आहे, आम्ही नाही. आम्ही तर आमची कामं केलेली आहेत, पण तुम्ही विचार करून ती कामं वाटली असती ना, तर ती पूर्ण सुद्धा झाली असती. लीडर आहे म्हणजे कामं वाटली असं नसतं. आपण जेव्हा एखाद्याला काम देतो तेव्हा ते त्याला जमेल का, त्याला ते आवडतंय का, ह्याचा सुद्धा विचार करावा लागतो. आम्ही आमची कामं व्यवस्थित पूर्ण करायचा प्रयत्न केलाय, पण ती फसली, आता ही तुमची जबाबदारी. असे म्हणून दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिथून निघून जातात. त्यानंतर आजी लीलाला मनवतात आणि सांगतात, लीला असं रुसून नाही जायचं बाळा,
दुर्गा जे काही बोलली ते बरोबर बोललीये. तू त्यांना कामं जी दिली ती त्यांच्या स्वभावाच्या बरोबर विरुद्ध असणारी दिलीस. विचार कर, दुर्गा आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करणार नाही. तिला तू स्टाफशी बोलायला सांगितलंस. सरस्वती, तिला स्वयंपाकामधला सुद्धा माहित नाहीये. तिला तू स्वयंपाक करायला लावलास. लक्ष्मी, तिने तर मार्केटमधून कधी एक जिन्नस सुद्धा आणलेला नाहीये. तिला सवयच नाहीये. आणि तू तिला मार्केटिंगचं काम दिलं. सगळ्या त्यांच्या विरोधातल्या गोष्टी होत्या. मला माहितीये तू हे सगळं मुद्दामून केलेलं नाहीये. तू हे त्यांच्या चांगल्यासाठीच केलं आहे. पण तू निराश होऊ नकोस. या जगामध्ये कोणीच परिपूर्ण नसतं. चुका सगळ्यांच्या हातून होतात आणि चुकांमधूनच शिकायचं असतं. लीला, तू सुद्धा या चुकांमधून शिकणार आणि सगळं चांगलं होणार. त्यावर लीला रडते आणि म्हणते, सॉरी आजी. लीला तिच्या रूममध्ये जाते आणि तिथे रडत असते आणि तिला सगळं आठवत असतं की आजीने कसं तिला तिच्या जबाबदारी दिली आणि तिने कशी त्याची वाट लावली. हे सगळं तिला आठवून खूप रडायला येत असतं. ती दुःखी असल्यामुळे तिला एजेची जास्ती आठवण यायला लागते आणि मग ती म्हणते, एजे तुम्ही का नाही आहात इथे? आज मी खूप गडबड केली सगळी. आजीने किती विश्वासाने ह्या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि मी मात्र सपशेल नापास झाले. लीला रडतच पार्टनरला सांगते की पार्टनर, आता पाठव ना एजेना लवकर. आता खूप झालं. आणि एवढ्यातच एजेची गाडी येते आणि एजे त्यांच्या डोअरवरची बेल वाजवतो. आणि लीला धावत जाऊन खाली उतरते आणि दरवाजा उघडते आणि एजेकडे बघतच राहते. एजेला पण समजत नाही की लीला आपल्याकडे अशी बघत का राहिलीये. लीला खूप आनंदी असते आणि नंतर लीला एजेला मिठी मारते आणि एजे सुद्धा तिला स्वतःच्या मिठीमध्ये घेतो आणि बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग चालू होते. त्यानंतर लीला एजेच्या मिठीमधून बाहेर येते आणि सांगते, एजे मला तुमची खूप आठवण येत होती. तुमच्याशिवाय मला करमत नव्हतं. त्यावर एजे म्हणतो, मलाही नाही. मी पण तुला खूप मिस केलं. आणि अचानकच एजे लीला समोर चुटकी वाजवतो आणि सांगतो, काय असं किती वेळ बाहेर ठेवणार आहेस? म्हणजे जे काही झालं ते लीलाने स्वप्न बघितलेलं. आणि एजे आणि लीला दोघंही घराच्या आत जातच असतात. तेवढ्यात यशचे किडनॅपर्स यशला जहागीरदारांच्या दरवाज्यात फेकून देतात आणि यशच्या चेहऱ्यावर मास्क असतो. त्यामुळे यशला माहितीच नसतं की त्याला एक्झॅक्टली कुठे टाकलंय आणि किडनॅपर्स निघून जातात. एजे आणि लीलाला आवाज येतो म्हणून लीला बघायला येते की नक्की काय झालंय बाहेर. लीला जशी बाहेर बघायला येते तिथपर्यंत यश उठलेला असतो आणि त्याने त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क सुद्धा काढलेला असतो. तो लीलाला असं दाखवतो जसं काही झालंच नाही. आणि एजे सुद्धा तिथपर्यंत येतो आणि एजे जेव्हा यशकडे बघत असतो तेव्हा यश हळूहळू चालत असतो. त्याचं चालणं नॉर्मल नसतं. त्यामुळे एजेला सुद्धा डाऊट येतो. लीला यशला म्हणते, यश अरे तू ठीक आहेस ना? लागलं का तुला? कारण यश लंगडत असतो. त्यावर यश लीलाला सांगतो, अगं लीला वहिनी, मी ओके आहे. मी मित्रांबरोबर बाहेर गेलं होतं ना, त्यामुळे मस्तीमध्ये थोडंसं लागलं. बाकी काही नाही. आणि यश एजे आणि लीलाला सांगतो की मी खूप थकलोय. मी रूममध्ये थोडा जाऊन आराम करू का? त्यावर एजे सांगतो, ओके. यश लीलाच्या बाजूने जात असताना सुद्धा लीला कन्फ्यूज असते. लीलाला वाटत असतं नक्कीच काहीतरी यशच्या बाबतीत झालेलं आहे. यश तिथून निघून जातो आणि एजे लीलाचा चेहरा बघत असतो आणि तो विचारतो लीलाला, लीला तुझा चेहरा का पडलाय? काय झालंय? तर लीला म्हणते, काही नाही. एवढ्यात एजेला पुन्हा शिंका येतात. तर एजे म्हणतो, मी रूममध्ये आहे, मी फ्रेश होतो. आणि लीला मनात म्हणत असते, एजे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून कळलंय की मी अपसेट आहे? असे म्हणून ती खूप खुश होते. आणि इथेच आजचा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.